डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीच्या अनुषंगाने बैठक झाली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नागपुरातलं निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर त्यांची आणि रवींद्र चव्हाणांची बैठक पार पडली। रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत आगामी निवडणुकीबाबत अखेर तोडगा निघालेला आहे। पण आता त्या बैठकीवर आणि मनपा निवडणुकीसाठी झालेल्या एकमतावर आता शिवसेना उभाटाचे भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे। असं आहे, त्यांची युती हो अगर न हो, पण मी एवढंच सांगतो, मी जे बघितलं तेवढं सांगतो की एकनाथराव शिंदेची भाजपाला गरज कुठे आहे? तिथं ते भाजपवाले एकनाथराव शिंदेबरोबर युती करतायत। सरसकट युती झालेली नाही। नुकत्याच झालेल्या विधान परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विदर्भातला अहवाल घ्या। या अहवालामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल की विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद असल्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेना सर्रास कुठेही जवळ घेतलेलं नाही। त्याचबरोबर अजितदादा पवार गट बघा, माझ्याच कोकणामध्ये राष्ट्रवादी म्हणून अजित पवार गटाला युतीमध्ये एकही जागा दिलेली नाही। ज्या कोकणामध्ये त्यांचे खासदार आहेत त्या स्वतः सुनील तटकरे, त्या म्हणजे अजितदादा पवार पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत, त्या खासदारांच्या मतदारसंघामध्ये ज्या नगरपालिकेच्या नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या तिथं सुद्धा त्यांना एकही जागा शिवसेना भाजपाने दिलेली नाही। त्यामुळं हा मित्र सुद्धा मगापासून मला तेच सारखं विचारतोय। मला माहित आहे की जिथे लोकांची गरज आहे, भारतीय जनता पार्टीची गरज असेल तिथं फक्त मित्रांना जवळ करायचं, वापरून घ्यायचं आणि सोडायचं। त्यामुळं असं कोणी काय असं सुखावून जाण्याची गरज नाही की युती झाली नाही ते आम्हाला कायम बरोबर ठेवतील, काही ठेवणार नाही। शेतकऱ्यांचा एक मुद्दा आहे सर, नाफेड केंद्रांवरती शेतकऱ्यांचं सोयाबीन घेतो। राष्ट्रवादी बरोबर सस्पेंड ठेवलेला आहे। नवाब मलिकांचा मुद्दा उपस्थित केला आहे। नवाब मलिकांबद्दल भूमिका स्पष्ट करा, तरच आपण महापालिका असं कोण म्हणतं? काय म्हणतात? आता असं आहे की नवाब मलिक, आता हा नवाब मलिकांचा मुद्दा काय आहे? बॉम्बस्फोट कधी झाले आणि नवाब मलिकांना त्या ठिकाणी बॉम्बस्फोटाच्या आरोपीचे बरोबरी कधी ठरवलं? खरं तर अनिल देशमुख जे राज्याचे गृहमंत्री आहेत ते आणि नवाब मलिक यांच्यावर प्रचंड अन्याय या सत्ताधाऱ्यांनी केला। त्या ऐकून घ्या जरा, त्यांना देशद्रोही ठरवलं का? अनिलराव देशमुखांच्या संदर्भामध्ये जे चांदीवाल आयोग नेमला गेला होता त्या चांदीवाल आयोगाचा अहवाल येऊन, त्यांचा रिपोर्ट येऊन किती दिवस झाले? का सरकार जर एवढं निष्पृह असेल, सरकार जर एवढं स्वच्छ असेल, त्यावेळेला आरोपांची राळ उठवली, तो अहवाल टेबल का करत नाही विधानसभेच्या अधिवेशनमध्ये? तो करत नाही। आणि म्हणून नवाब मलिक जे आहेत ते मागच्या वेळेला सभागृहामध्ये जाऊन कुठे बसले होते? काय सांगितलं त्यांनी? एकमेकाला पत्र लिहिण्याची नाटकं करतात हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, कडेकडेला बसतात आणि पत्र कसली लिहितात? मी स्वतः ज्या वेळेला नवाब मलिक आमच्याबरोबर नाही असं सांगितलं त्यावेळेला नवाब मलिकांचा सीट नंबर काय आहे आणि तो सीट नंबर कोण देतं? अध्यक्षांच्या ऑफिसमधून दिला जातो, सचिवालयातून दिला जातो। त्यावेळेला मी ते बघितलं की नवाब मलिकांना इकडे जरी बसायला लावलं असलं तरी सत्ताधारी पक्षाच्या बाजूलाच नवाब मलिकांचा सीट नंबर होता। याचा अर्थ की हे लोकांना वेडे समजतात, मी वेडे बनवतात। विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट। आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा।